दुसऱ्या दिवशी पाणिनी पटवर्धन ऑफिसात आला तेव्हा सौम्या सोहने दारातच त्याची वाट बघत होती. माझ्यासाठी काही विशेष वाढून ठेवलंय का पुढे? पाणिनीने तिचा आविर्भाव बघून संशयानं विचारलं. मिसेस पिंगे आणि गेयता बाब्रस, सौम्या म्हणाली. त्यांच्याबरोबरची भेटीची वेळ दुपारी 2ची होती ना. पण मला माहिती आहे ते, पण त्या दोघी काहीतरी ठरवून आल्यात मनाशी. त्या म्हणतायत की काहीही झालं तरी त्यांना भेटायचंच आहे तुम्हाला. तुम्ही मला आज जेवायला नेणार होतात बाहेर, त्यामुळे मी त्यांना कटवायचा प्रयत्न केला, पण त्या हालायला काही तयार नाहीत. सारखी नखं कुरतडत आणि पुटपुटत बसलेत. ती मुलगी कशी आहे दिसायला? सुंदर म्हणता येईल अशी नाहीये, पण व्यक्तिमत्व अधिक छान दिसू शकेल असं आहे. केस गडद आहेत, डोळे काळेभोर, कपडे उठावदार आहेत. बोलताना हातांचा वापर खूप करते. जीवन मस्त जगणारी वाटतेय. मी भेटून घेतो त्यांना आता आणि काय म्हणताय ते बघतो आणि विषय संपवून टाकतो. बरंच काही घडलंय बरं का सौम्या दुसरीकडे. काय नेमकं? अजित सरस्वते बंदुकीच्या गोळीनं मारला गेलाय बहुतेक. .38 व्यासाच्या गोळीनं. पण आत्महत्या नाही, कारण त्याच्या अंगावर किंवा कपड्यावर गोळीची पावडर उडालेली नाही आणि पोलिसांना बंदूक पण मिळालेली नाही. त्याच्या मागच्या खिशात .32 प्रकारचं रिव्हॉल्वर होतं, पण त्यांनी हा खून झालेला नाही. एवढंच नाही तर पोलिसांना सरस्वतीचे बूट सुद्धा मिळालेले नाहीत. अजून एक म्हणजे त्याच्या तोंडावर लिपस्टिक लागलेली होती. कधी सापडलं हे? अगं आम्ही तिथे गेलेलो असताना. थोडक्यात आम्हालाच ते प्रेत पहिल्यांदा दिसलं. तिथे काय सापडेल याचा कनक ओजसला अंदाज असावा असं तुम्हाला वाटतंय का? नाही, कनकला नाही. त्याला तर चक्करच यायची बाकी होती. त्याला हे आवडलेलं दिसलं नाही. तो भीतो असल्या गोष्टीला. त्याला वाटतं असं काही त्यांनी केलं तर त्याचा परवाना रद्द होईल. आणि पोलिसांचं म्हणणं आहे की मला नेहमी अशी प्रेतच का सापडतात. त्यात तथ्य आहेच की. तुम्ही नेहमी बऱ्याच गोष्टी अंगावर उडवून घेता. अगं करावं लागतं मला ते. मला तिथे संहिता सरस्वती भेटली बरं का. रेणापूरला जाऊन मैत्रिणीकडे राहून थेट तिथेच आली होती ती. ती कशी आहे? अप्रतिम. एखाद्या सैनिकासारखी. पोलिसांना न घाबरता तिने बिनधास्त सांगितलं की ती तिच्या नवऱ्यावर प्रेम करत नव्हती. त्यांनी तिला त्रास देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले. ती त्याला घटस्फोट देऊ इच्छित होती, पण तो तयार नव्हता. त्याचा तिच्यावर काहीतरी वचक होता, त्यामुळे ती त्याच्या ताब्यात होती. मग एवढं सगळं सांगितल्यावर पोलिसांना तिच्यावर संशय नाही आला? आलाच की. ती सांगतेय त्याप्रमाणे ती खरंच रेणापूरला होती का याची खात्री करण्यासाठी त्याने तिकडे फोन केला होता, मी तिथे असतानाच. सकृतदर्शनी तिच्या म्हणण्यात तथ्य आहे असं त्यांना आढळलंय. तरी पण नेहमीप्रमाणे क्लिष्ट विचार येतातच आहेत मनात. कसले विचार? हेच की त्या नोटेचा एक तुकडा तिच्याकडे असावा. ठीक आहे सौम्या, हे बघ त्या दोघींना आत घेऊन ये. सरस्वतीच्या खुनाच्या बातमीवर त्यांची काय प्रतिक्रिया मिळतीये ते बघूया. आता सरस्वती गेलाय तर त्या गेयताचं वकीलपत्र घ्यायची गरज उरणार नाही, बरोबर आहे ना? हा, बहुतेक नाही गरज. मी परिस्थितीवर लक्ष ठेवून राहीन, पण कोर्ट दुसरा ट्रस्टी नेमेल. मिसेस पिंगेला नेमेल का कोर्ट? नाही. बहुतेक एखाद्या कंपनीची नेमणूक ट्रस्टी म्हणून केली जाईल, कारण त्या ट्रस्टच्या हिशोबाच्या पुस्तकाचं मोठं काम करून घ्यावं लागणार आहे. त्यांना पाठवू. पाणिनीने मानेनं होकार दिला. त्या दोघे आत आल्या. पाणिनीने गेयताकडे लक्षपूर्वक बघितलं. सर्वांनी एकमेकांची ओळख करून घेतल्यावर पाणिनीने थेट विषयालाच हात घातला. अजित सरस्वते गेलाय. त्याच्या बायकोच्या बंगल्यात त्याचं प्रेत त्याच्या कॉटवर पसरलेलं आढळलं. आम्ही पोलिसांना खबर दिली. त्याच्या शरीराच्या डाव्या भागात गोळी शिरली होती. पोलिसांना बंदूकही मिळालेली नाही. त्याच्या मागच्या खिशात .32 प्रकारचं रिव्हॉल्वर होतं, पण त्यांनी हा खून झालेला नाही. एवढंच नाही तर पोलिसांना सरस्वतीचे बूट सुद्धा मिळालेले नाहीत.
अजून एक महत्वाचं म्हणजे त्याच्या तोंडावर लिपस्टिक लागलेली होती. गेयताच्या तोंडातच आश्चर्याचा उद्गार अडकला. तुम्हाला खात्री आहे की तो सरस्वते होता? मिसेस पिंगेनं भीतीनं डोळे वटारून पाणिनीला विचारलं. अहो, तो तोच होता. त्याच्या बायकोनी त्याला ओळखलंय. तिच्या घरात शव सापडलं का? आणि मग ती कुठे होती? मिसेस पिंगेंनी विचारलं. ती रेणापूरला होती. शव सापडलं तेव्हा ती तिथे पोहोचली होती. काही बाबतीत जरी माझा त्याच्यावर फारसा विश्वास नसला तरी मला तो आवडत असे. पुढच्या काळात चांगली फळं मिळतील या आशेवर मुक्तपणे खर्च करणारे जे लोक असतात ना, त्या प्रकारात मोडणारा होता तो. गेयता म्हणाली. तो एक नंबरचा कपटी माणूस होता. त्याचा सगळा इतिहास तेच दाखवतोय. मिसेस पिंगे म्हणाल्या. पण तो वैयक्तिक माझ्याशी फार प्रेमाने वागायचा. आपले अश्रू आवरत गेयता म्हणाली. असणारच तो दयाळू तुझ्या बाबतीत. तुझ्याच पैशाचा तो अपहार करत होता ना. तुला दूर कशाला लोटेल तो? तू म्हणजे त्याच्या दृष्टीनं सोन्याचं अंड देणारी कोंबडी होतीस. हिशोब नसतील जुळत, पण खरंच सांगते त्याची वृत्ती वाईट नव्हती. काही गुंतवणूक चुकीची झाली असेल त्याच्या हातून, म्हणून ती परत आणण्यासाठी काही पैसा लावला असेल त्यांनी. पण मला नाही वाटत की त्यांनी हेतुपूर्वक अपहार केला असेल. पण तुझ्याशी त्याची वागायची जी पद्धत होती ती मलाही पटत नसे. त्याचा मलाही राग यायचा. मग कधी गेला तो? मंगळवार दुपारनंतर. पोलिसांनी शवविच्छेदन करायची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात त्यांना नेमकेपणानं मृत्यूची वेळ कळेल. मग आता या सगळ्यात गेयताची काय भूमिका राहील? कोर्ट आता नवीन ट्रस्टीची नेमणूक करेल. सर्व हिशोबाचं पुनर्लेखन होईल. हे बघा, मी आता थेट व्यावसायिक प्रश्न विचारते. याचा अर्थ असा आहे का की मला आता तुमच्या सेवेची गरज नाही? बरोबर आहे. पण मला हे समजत नाहीये की असं का? गेयता म्हणाली. कारण आता पटवर्धनांना करण्यासारखं काही उरलेलंच नाहीये. मग त्यासाठी त्यांना फी तरी कशाला द्यायची? हे बरोबर आहे. पण खरंच तुम्ही काही नाही करू शकणार का आता? म्हणजे माझ्या हिताचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने वगैरे? गेयतानं पाणिनीला विचारलं. हे बघा, मी सर्वसाधारण स्थितीवर लक्ष ठेवून राहीन. काही वाटलं तर मदत करीन. कोर्ट एखाद्या कंपनीला ट्रस्टी म्हणून नेमेल. मी नाही का ट्रस्टी म्हणून नेमली जाऊ शकत? कदाचित नेमला जाल, पण त्या हिशोब पुस्तकांचा गोंधळ असल्यानं ज्यांच्याकडे चांगला ऑडिट करणारा कुशल सेवक वर्ग असतो अशा कंपनीला नेमणं जायची शक्यता आहे. मी काहीही मेहनताना न घेता काम करायला तयार आहे. हे बघा, मला वाटतं आपण काही दिवस वाट बघावी. कोर्ट कदाचित गेयता बाबरसला संधी देतील ट्रस्टी नेमायची. तसं झालं तर मी मिसेस पिंगेंना नेमीन. तेवढ्यात पाणिनी पटवर्धनच्या ऑफिसमधला फोन खणखणला. पाणिनीची सेक्रेटरी बोलत होती. इन्स्पेक्टर होळकर तुमच्याशी बोलू इच्छित आहेत तातडीनं. तो म्हणतोय तुम्ही त्याला लगेच भेटा. त्याच्याबरोबर एक माणूस आहे. मी आत्ता कोणाशी बोलतोय हे तू होळकरला सांगितलं का? नाही, अजिबात नाही. हे छान केलंयस. त्याला सांग मी येतोय लगेच. नंतर त्या दोघींना उद्देशून म्हणाला. इन्स्पेक्टर होळकर बाहेर मला भेटायला आलाय. मला जावं लागतंय, पण फार वेळ लागणार नाही. असं म्हणून पाणिनीने त्यांचा निरोप घेतला. बाहेर आल्यावर इन्स्पेक्टर होळकर म्हणाला, बाहेर चल, तिथं आपल्याला जरा सावकाश बोलता येईल अशा जागी जाऊ आपण. माझ्या ऑफिसमधल्या लायब्ररीची खोली रिकामी आहे. आपण तिथेच बसून बोलूयात. त्या खोलीचं दार उघडत पाणिनी म्हणाला. त्याच्या बरोबरच्या माणसाला उद्देशून होळकर म्हणाला, मंदार आज चल. पटवर्धन मंदार आहे. मंदार म्हणजे सरस्वतीचा सेक्रेटरी आहे. तू त्या गेयताचं वकीलपत्र घेतलंय का? पाणिनी जरा घुटमाळला आणि म्हणाला, हो, एका विषयावर. दुसरं अशील कोण आहे? मिसेस पिंगे, मिसेस शांभवी पिंगे. पण ती अशील आहेच असं नाही म्हणता येणार.
तुझा उद्देश काय आहे हे विचारण्याच्या मागे? नाही मंदार म्हणला, तू काल सरस्वतीला फोन केला होता भेट ठरवण्याबद्दल. हां, मी तुला सांगितलं होतं की मी सरस्वतीशी फोनवर बोललो म्हणून. ती भेट त्या गेय्यता बाबरसच्या संबंधी बोलण्यासाठी होती. एका अर्थी होती. मग आत्ता गेय्यता बाबरस कुठं सापडल? या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे मला. फारसं सहकार्य मिळत नाही तुझ्याकडनं पटवर्धन. हे बघ, जरा जमिनीवर येऊन मला स्पष्ट सांगितलंस की तुला नेमकं काय हवंय, तर मी तुला मदत करू शकेन. पाणिनी म्हणाला, अरे मी फक्त सगळ्यांचे हेतू तपासून बघतोय. मिसेस पिंगे आणि गेय्यता या दोघी जणी सरस्वतीच्या दृष्टीनं जरा त्रासदायक गोष्टी करत होत्या. त्यांनी त्याला सोमवारी दुपारी भेटायचा प्रयत्न केला. त्यांनी नकार दिला. तरी त्या त्याच्या ऑफिसच्या बाहेर ताटकळत उभ्या होत्या, तो बाहेर यायची वाट बघत. तो म्हणला, एक वेळ बाबरसला भेटन, पण मिसेस पिंगेला नाही, ती काजगबाई आहे. अच्छा, म्हणून तिने त्याला मारलं? येड्यासारखं बोलू नको रे. मला काय हवंय तुला चांगलं कळतंय. त्या दोघींना सरस्वतीबद्दल काय काय माहिती होती ते मला हवंय. त्या दोघींनी त्याच्यावर पैशाचा अपहार केल्याचा आरोप केलाय का ते मला हवंय. जेव्हा कोणी मारला जातो तेव्हा त्याचे शत्रू आम्ही शोधतो. त्याला बाईनं मारलेला असू शकतं, नाही तर पुरुषानं पण. पण ते लिपस्टिकचे डाग मात्र खुनी बाई असावी असं भासवतात, नाही का? पण मला नाही वाटत की ती म्हातारी मिसेस पिंगे लिपस्टिक लावते. तेवढ्यात स्वागत कक्षाचं दार उघडून पाणिनीची स्वागतिका आत येऊन म्हणाली, तुम्हाला त्रास देतीये, पण एक जण फोनवर आहेत आणि ते म्हणतायत की मला होळकरांच्या बरोबर तातडीनं बोलायचंय. होळकरनं जाऊन फोन घेतला. काही वेळ तो हळूहळू फोनवर बोलत होता. तेवढ्यात संधी साधून मंदार पाणिनीला म्हणाला, मला या सगळ्याचा खूप धक्का बसलाय बरं का. मला खरंच वाटत नाहीये की. तेवढ्यात इन्स्पेक्टर होळकर आपलं बोलणं संपवून पाणिनीच्या केबिनमध्ये जायला लागला. तिथे जायचं नाही तू. पाणिनी त्याला म्हणाला, पण त्याच्याकडे लक्ष न देता होळकर आत घुसला. आत त्या दोन स्त्रिया बसलेल्या होत्या. त्याला बघून त्यांना धक्का बसला. इन्स्पेक्टर होळकर रागानं आत येत असलेल्या पाणिनीकडे वळून म्हणाला, माझ्याशी खेळी खेळतो का तू? या दोघी येत असल्याची मला टीप मिळाली नसती ना, तर मी ह्यांना शोधूच शकलो नसतो. हे बघ, मी कुठल्या आशिलाला कधी बोलवायचं आणि कधी नाही हे तुला विचारून ठरवत नाही ना. माझी त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहे, पण मी त्यांना काही प्रश्न विचारल्याशिवाय ती चर्चा संपणार नाही, समजलं का? तुम्हा दोघांना सरस्वतीचा त्रास होता, बरोबर आहे का? मिसेस पिंगेनं संवादात सहज सहभागी होत म्हणलं, आम्हालाच नाही तर हुबळीकर हॉस्पिटलला सुद्धा त्याचा त्रास होता. तुम्ही याला हे पटवर्धननी तुम्हाला सांगितलं असेल म्हणा. त्याला भेटायला तुम्ही सोमवारी त्याच्या ऑफिसमध्ये गेला. त्यानं भेट नाकारली. फार तर बाबरसला भेटायची तयारी दाखवली, तरी पण तुम्ही तिथं थांबला. शेवटी भेटला का नाही? आणि कुठं भेटला? आणि किती वाजता भेटला? तो ज्या ठिकाणी गाडी लावतो तिथे थांबून राहिलो. शेवटी तो 4:30 पावणे 5च्या सुमाराला बाहेर आला. आम्ही भेटलो तेव्हा. तुम्ही त्याला तेव्हा दमदाटी केली? त्याच्या या प्रश्नावर मिसेस पिंगे एकदम सटकली, पण नियंत्रण राखत तिने प्रतिप्रश्न केला, दमदाटी? आवडला मला तुमचा प्रश्न. या माणसानं मला अटक करायची धमकी दिली होती. मी गेय्यताचं मन कलुषित करते असा आरोप त्यांनीच केला. मी ट्रस्टचा मालक आहे. गेय्यताला किती द्यायचं, कधी द्यायचं हे सगळं मी ठरवीन, आणि कोणी मध्ये पडलं तर एक छदाम सुद्धा देणार नाही तिला, असे त्याचे शब्द होते. ही धमकी नव्हती का? नाही, पण मग तुम्ही काय उत्तर दिलं त्याला? मी सांगितलं की ट्रस्टचा सगळा हिशोब चोख ठेवायला लागेल, अशी सक्ती मी करीन, आणि गेय्यताला सगळी माहिती तुला द्यावीच लागेल. हेही सांगितलं की मी वकिलांचा सल्ला घेणार आहे, आणि तो वकील म्हणजे पाणिनी पटवर्धन असेल, आणि पाणिनी पटवर्धन तुला उद्या 11 वाजता फोन करतील. तो पटवर्धनचं नाव ऐकून बिचाकला जरा, काहीतरी बडबडला सुद्धा, पण आम्हाला शब्द नाही ऐकू आले, आणि त्यानंतर तो गाडी घेऊन निघून गेला. गेय्यता, तुला काय आठवते? या मिसेस पिंगे म्हणताय तसंच घडलं का अगदी?
तिने आपली नजर खाली वळवली आणि अस्पष्ट स्वरात ती म्हणाली, मला आठवतंय त्याप्रमाणे सगळं अगदी जसंच्या तसं नाही घडलं. तो एवढा काही कोपिष्ट झाला नव्हता जेवढे मिसेस पिंगे सांगतायत. झाला होता तो कोपिष्ट, शिवीगाळ पण केली त्यांनी. मला वाटतंय की मी जेवढी ओळखते ना त्यांना, म्हणजे सरस्वतेंना, तेवढं मिसेस पिंगे नाही ओळखू शकल्या. तो घाईत असतो तेव्हा तो खूप निराश झाल्यासारखा वागतो आणि त्यावेळी तो खूप घाईत होता. त्यांनी एकीबरोबर भेट ठरवली होती असं तो म्हणाला होता, हे खरंय. मिसेस पिंगेनं मान्य करून टाकलं. खाजगी भेट होती का? नाही, व्यावसायिक भेट होती आणि त्याची त्याला काळजी वाटत होती. गेयता म्हणाली. गेयता, तू त्याला उगाच झुकतं माप देतीयस. तो माणूस नीच होता, शिवराळ होता. मिसेस पिंगे बरोबर नाही सांगत आहेत तुम्हाला. मी मगाशी सांगितलेल्या मतावर ठाम आहे. मंदार म्हणाला, मी तुम्हाला जे सरस्वतेबद्दल सांगितलं होतं ते गेयताच्या मतामुळे पक्क झालंय. अरे तू म्हणला की या दोघे बाहेर वाट बघतायत हे सरस्वतीला माहिती होतं. आणि त्याची ज्या बाईबरोबर भेट ठरली होती ती बाई कोण होती आणि तिच्याकडे काय काम होतं त्याचं? त्याला माहिती होतं असा माझा अंदाज आहे. जिला तो भेटायला जाणार होता तिचं नाव नाही मला माहिती, पण ती त्याला फार त्रास देत होती. मंगळवारी सरस्वती सकाळी किती वाजता आला ऑफिसला? 9:30-10च्या दरम्यान. ऑफिसला आल्यावर काल आपण कुठं गेलो होतो काही सांगितलं का त्याने? एका शब्दानंही नाही. त्याच्या वर्तनावरनं काय वाटत होतं तुला? तो थोडा मोकळा झाल्यासारखा वाटत होता. इन्स्पेक्टर होळकर मिसेस पिंगेकडे वळला. तुम्ही पुन्हा मंगळवारी त्याला भेटायला गेलात का? ती अस्वस्थपणे खुर्चीत हलली आणि म्हणाली, मला वाटलं त्याला एक संधी द्यावी परत. तुम्ही पटवर्धन सरस्वतीला फोन करल अशी अवस्था करणार होता. पटवर्धन सारखा वकील गेयताची वकिली घेणार म्हणल्यावर सरस्वती घाबरल आणि तडजोडीला तयार होईन असा तुमचा कयास होता. पण तो तयार झाला का पटवर्धनला काम द्यायचंच नाही, त्याच्या फीला टांग मारायची असा डाव होता का तुमचा? हे बघा, मी असलं काहीही केलेलं नाहीये. मिसेस पिंगे म्हणाली, पण ती पाणिनीच्या नजरेला नजर नाही देऊ शकली. मला सांगा, मुळात तुम्ही तिथं गेलातच का? म्हणजे तसं पाहिले तर मी सांगायला गेले होते की पटवर्धन गेयताचं काम बघणार आहे. इन्स्पेक्टर होळकर हसला आणि म्हणाला, तेवढंच कारण होतं का? बरं ठीक आहे, चला मानो, एक वेळ तुमचं खरं आहे. कधी गेला तुम्ही? मिसेस पिंगेनं मंदारकडे सहेतूक बघितलं. या सेक्रेटरीला माहिती आहे, दुपारच्या थोडंसं आधी. तेव्हा सरस्वती ऑफिसमध्ये नव्हता. त्याचा सेक्रेटरी म्हणाला की तो नव्हता. पण तुम्ही त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. पुन्हा तुम्ही पार्किंगमध्ये गेला. मी बघितलं तिथे आहे का तो. मग त्याला शोधायला तुम्ही क्लबमध्ये गेला. बराच वेळ तिने उत्तर दिलं नाही. नंतर म्हणाली, हो गेले होते. त्या दरम्यान तुम्ही सरस्वती कुठे आहे हे तुम्ही शोधून त्याचा मागोवा काढत त्याच्या बायकोच्या घरी, म्हणजे जिथं त्याचं शेव सापडलंय तिथपर्यंत पोहोचला. तिथं त्याच्याशी तुमचं शेवटचं बोलणं झालं. बरोबर आहे का नाही मी म्हणतोय ते मिसेस पिंगे? तिने चिडून होळकरच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाली, मी असलं काहीही केलेलं नाही. माझ्यावर असले आरोप करायचा तुम्हाला काहीही अधिकार नाहीये. मी तुम्हाला या कारणास्तव अडचणीत आणू शकते, लक्षात ठेवा. तुम्ही मंगळवारी दुपारी 1 वाजता कुठं होता मिसेस पिंगे? मला आता लगेच नाही थांबा, सांगते. माझी ब्युटी पार्लर बरोबर 12:30 वाजता भेट ठरलेली होती. आणि तुम्ही कुठं होता मिस बाबरस? तुम्हाला हॉकी खेळाडू कुसुमाकर गिरम माहिती असेल ना? त्याचं कुटुंब समाजात प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखलं जातं. त्याच्याबरोबर मी जेवायला गेले होते, गेयता बाबरस म्हणाली. इन्स्पेक्टर होळकर फोन ठेवलेल्या टेबलाकडे गेला. मला पोलीस स्टेशनला जोडून द्या. सरस्वतीचं शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरशी मला बोलायचे. मी फोन चालू ठेवतो. पटवर्धन, आधी मला बोलायची परवानगी नव्हती, पण आता मला तुम्हाला सांगायचं आहे.
सरस्वतेनं शेवटच्या क्षणी गेयता बाबरससाठी एक मोठी फायद्याची गोष्ट केलेली होती. सी बर्ड कंपनीचे 10,000 शेअर विकून वेस्टर्न माइन या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती. 50 लाखांचा व्यवहार होता. वेस्टर्न माइन ही कुठली कंपनी आहे? लिस्टेड आहे का ती? मी कधी नाव नाही ऐकलं तिचं. मिसेस पिंगे म्हणाल्या. हो खरं आहे, मी पण नाही ऐकलं. पाणीनीही म्हणाला. त्यांनी खास तज्ज्ञ माणसाचा सल्ला घेतला होता. त्याला खास आतली बातमी लागली होती की हे शेअर्स घेणं फायद्याचं ठरेल म्हणून. या व्यवहाराचा चेक तू ब्रोकरला कधी दिला? मंगळवारी. तुम्ही मला फोन केलात ना, त्यानंतर लगेच दिला. आणि मुख्य म्हणजे त्यांनी रोख म्हणजे बेअरर चेक माझ्याकडे दिला होता ब्रोकरला देण्यासाठी. सरस्वते ऑफिसमधनं कधी बाहेर पडला? माझ्याबरोबर. मी ब्रोकरकडे जायला निघालो ना, तेव्हा आम्ही एकत्र लिफ्टमधनं खाली उतरलो. त्यांनी सांगितलं नाही तुला कुठे जातोय ते? नाही, तेव्हा नाही सांगितलं. नंतर फोन केला मंगळवारी दुपारी, पण कुठून बोलत होता ते नाही सांगितलं. म्हणजे आपल्याला शेवटचं समजल्यानुसार पाणीनी काहीतरी बोलायला गेला, पण इन्स्पेक्टर होळकर त्याला अडवत म्हणाला, पटवर्धन जरा थांब जरा. नंतर फोनमध्ये म्हणाला, हा डॉक्टर, मला समजलंय की तुम्ही अजून काम पूर्ण नाही केलेलं, पण तरी जेवढं झालंय त्याच्यावरनं तुम्ही अंदाज देऊ शकता ना मला? हे बघा सरस्वते नक्की किती वाजता गेला हे मला पाहिजे. अरे खोलीच्या तापमानाशी काय संबंध आहे? हा बरोबर, ठीक आहे. नाही ना, मग ते पुराव्याशी जुळत नाही. किती? उशिरा 10 वाजता? नाही असू शकत. तुम्हाला ते 3 तास तरी पुढं न्यावं लागेल. हे बघा, मला नाही तर आमच्या पोलीस विभागाला वेड करू नका. शवविच्छेदन विभागाच्या प्रमुख पदावर तुम्हाला जायचे. त्यांनी फोन आदळला. पाणीनीनं हसून गेयता बाबरसकडे बघितलं. नंतर होळकरला विचारलं, काय म्हणाले काय डॉक्टर? काय त्यांनी त्यांचं काम अजून पूर्ण नाही केलेलं? मी त्यांना सांगितलं होतं का शव पोलीस चौकीत आल्यावर ताबडतोब कामाला सुरुवात करा. हे डॉक्टरची जमात म्हणजे लय कटकट असते. पाणीनी पटवर्धन मिसेस पिंगेकडे बघून हसला. तुम्हाला समाधानाची बाब आहे मिसेस पिंगे. तुम्ही सरस्वतीला क्लबमध्ये भेटला नाहीत, त्याचा पाठलाग करत त्याच्या बायकोच्या घरापर्यंत आला नाहीत आणि त्याला घोळी घातली नाहीत. हे सर्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला असं सिद्ध करावं लागलं असतं की तुम्ही त्यावेळी दुसरीकडे होतात. उदाहरणार्थ तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ब्युटी पार्लरमध्ये. पण आता हे सगळं सिद्ध करत बसायची तुम्हाला गरज नाही, कारण आत्ताच फोनवरनं डॉक्टरांनी होळकरला सांगितलंय की सरस्वते मंगळवारी सकाळी 10च्या आधीच गेलाय. लय कल्पनाशक्ती चालू नको रे पटवर्धन. तू ऐकलंच नाही डॉक्टर काय म्हणला मला ते. पाणीनीनी फोन उचलला, स्वागती केला, म्हणाला, डॉक्टरांचे आणि होळकरचे फोनवरचे संवाद तू ऐकलेस ना? हो सर, तिने उत्तर दिलं. आणि इन्स्पेक्टर होळकर एकदम चेहरा पाडून बसला. मंदार म्हणाला, नाही पण मला कळत नाहीये 10 वाजता कसा जाईल तो? मी त्याच्याशी दुपारी फोनवर बोललोय. तो अगदी धडधडी जिवंत होता तेव्हा. तू त्याच्याशी फोनवर बोललास, प्रत्यक्ष नाही ना बोललास. फोनवर तू ज्याच्याशी बोललास त्यांनी आपण सरस्वती बोलतोय असं सांगितलं. पण मी त्याचा आवाज ओळखला की. आवाजाची हुबेहूब नक्कल केली जाऊ शकते मित्रा. इन्स्पेक्टर होळकर म्हणाला, सरस्वती ऑफिसमधनं बरोबर किती वाजता बाहेर पडला मंदार? पटवर्धनांचा त्याला फोन आल्यावर लगेचच तो आणि मी एकत्र बाहेर पडलो, पण मला वेळ नक्की नाही करता येणार. पटवर्धन तू सांग, तुझा त्याला फोन किती वाजता झाला? ते मला नक्की नाही आठवत, पण आता फोन लावण्यापूर्वी घडलेल्या प्रसंगाचा विचार करून मी अंदाज लावू शकतो. काय एवढा आकडतोय पटवर्धन? तुझ्या आशिलाकडं खुनाच्या वेळी तिथं नव्हती असं सिद्ध करण्याजोगं काही असेल तर ते संशयातनं मुक्त होतील ना. स्पष्ट सांगून टाक ना वेळेचं गणित. मला वेगळ्या गोष्टीचा तपास करायचा आधी त्या वेस्टर्न माइन कंपनीच्या शेअर्सबद्दल. तू विषय टाळतोय पटवर्धन. पुढच्या वेळी तुझ्या आशिलाशी मला बोलायचं असेल आणि ते तुझ्या ऑफिसात असतील तर मला गांडवायचा प्रयत्न नाही करायचा.
तू तुझ्या या अशा वागण्याने एक दिवस स्वतःला अडचणी तारणार आहे, लक्षात ठेव तू पटवर्धन. होळकरनं दम भरला आणि म्हणाला, चले इमानदार, निघू आपण. तो गेल्यावर पाणीनी त्या दोघींना म्हणाला, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला यापुढे काही मदत करण्याजोगं माझ्याकडे राहिलं नाही, पण आता मी सांगतो की मी मदत करू शकतो. काय म्हणायचंय तुम्हाला पटवर्धन? मिसेस पिंगेंनी विचारलं. त्या वेस्टर्न माइन कंपनीच्या शेअर्सबद्दल मला आणखीन माहिती काढायची आहे. आपण तो खरेदी व्यवहार रद्द करू शकतो. मला समजत नाहीये कसं करणार आपण हे. मलाही समजत नाहीये आता तरी, पण इन्स्पेक्टर होळकर चांगलाच अडकलाय. शवविच्छेदन करणारा डॉक्टर म्हणतोय की सरस्वते ऑफिसातनं बाहेर पडल्यावर पुढच्या 10 ते 15 मिनिटात मारला गेलाय. बरं, मग त्याचं काय? मेलेला माणूस शेअर्स नाही ना खरेदी करू शकत. या कारणास्तव आपण तो खरेदी व्यवहार रद्द करू शकतो. मिसेस पिंगे आणि गेयतानं परस्परांकडे बघितलं. पण समजा ही खरेदी म्हणजे खरंच चांगली गुंतवणूक असेल तर? मग आपण शांत राहायचं. आता तुम्ही निघा, मला माझी कामं करू देत. त्या दोघी उठल्या. बाबरसनं पाणीनिशी हस्तांदोलन केलं. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पटवर्धन. पटवर्धन, मी तुमच्या नावाचा वापर करून तुमच्याशी प्रतारणा केली किंवा फसवलं असं समजू नका प्लीज. मला सरस्वतीला दाखवून द्यायचं होतं की पटवर्धनना मी माझं वकीलपत्र देणार आहे, आणि तुमची आणि त्याची फोनवरून भेट घडवून आणून मी ते खरंही करून दाखवलं. जाऊ दे ना आता ते सगळं. तुम्ही त्याच्याशी शेवटच्या क्षणी काही तडजोड करायचा प्रयत्न केला असता तरी मला चाललं असतं. त्या दोघी निघून गेल्यावर सौम्या पाणिनीला म्हणाली, कैदाशीण आहे. पाणिनीने मान हलवली. सौम्या, माझ्या ब्रोकरला फोन लाव. वेस्टर्न माइन कंपनीबद्दल जेवढं शक्य आहे तेवढं सांग. त्याला म्हणाव, मंगळवारी सकाळी या कंपनीत 50 लाखाचा व्यवहार कोणी केला ते चौकशी कर. तुम्हाला सरस्वतेचे ब्रोकर बुटाला त्यांच्याशी बोलायचं आहे का? नाही, इतक्यात नाही. त्यांच्याशी बोलण्यापूर्वी मला माझी आयुधं तयार ठेवावी लागतील. काय एवढी तयारी? मला नाही सांगता येत आहे, पण आतला आवाज सांगतोय मला की या वेस्टर्न माइनच्या व्यवहारात काहीतरी लफडं आहे. सरस्वते सगळीकडनं जखडला गेला असावा. त्याला माहिती असणार की रती हुबळीकर त्याला अडचणीची ठरू शकते. त्याची सोमवारी रात्रीची भेट ज्या स्त्रीबरोबर होती ती म्हणजे रतीच असू शकते. कनकला फोन लाव सौम्या, आणि त्याला सांग की राजेंद्र पळशीकरला शोधून काढ. तसंच त्या वर्तमानपत्रवाल्यांना फोन लाव आणि सांग की छोट्या जाहिरातीत खालीलप्रमाणे जाहिरात द्या. आणि तुमचं प्रत्यक्ष किंवा फोनवरनं बोलणं झालं पाहिजे. फोनवर झालं तर नावांचा उल्लेख करू नये, पण अचूक अशी जास्तीची माहिती मिळाली पाहिजे. ठीक आहे, आणखीन काही हवंय? त्या शेअरच्या खरेदी व्यवहारावर लक्ष द्यायचं आहे आपल्याला. कनकला म्हणाव, खुनाच्या प्रकरणी जरा सगळीकडे नजर ठेवून राहा. तुमचे अशील जर यात अडकले नसतील तर कशाला लक्ष द्यायला सांगायचं कनकला? कारण मी सापळ्यात अडकलोय. मला वाटतंय की कोणीतरी स्त्री वाटेल त्यावेळी आपल्या ऑफिसात येईल. तिच्या त्याच हातात त्या नोटेचा तुकडा असेल ज्या हाताने तिने सरस्वतेवर बंदूक रोखली, आणि ती म्हणेल, माझी वकिली घ्यायची आहेस तू पटवर्धन. म्हणजे शेअरचा व्यवहार पूर्ण झाला का याची चौकशी करण्यासाठी सेक्रेटरी मंदारला मंगळवारी दुपारी जो फोन आला तो सरस्वतेचा होता, यावर तुमचा विश्वास नाहीये का? शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचा नाहीये. चल सौम्या, बा झालं काम आजच्या पुरतं, पाणीनी सौम्याला म्हणाला. श्रोते हो, हा होता ॲलिबी या अभय बापट यांच्या कादंबरीचा 5वा भाग. 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.